स्माइल इव्हिनिंग. आत्मवंदन, आत्मनमस्ते. आजच्या या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आपल्याला कॅमेरे ऑन करून बसायचे आहे. येस, व्हेरी गुड. ज्यांना शक्य आहेत त्यांनी कॅमेरे ऑन करूनच बसायचं आहे. हे इंटरॅक्टिव्ह सेशन आहे आणि आपण इथे नवीन काहीतरी शिकायला आलोय, बरोबर ना? येस. सगळ्यांना शिवजयंतीच्या, छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि शिवरायांना खूप खूप वंदन. धनश्री मॅम, तनिष्का मॅम, श्रुती मॅम, पूजा मॅम, शक्य असल्यास कॅमेरे ऑन करायचा आहे. काल आपण बघितलं होतं की आपल्या सबकॉन्शियस माइंडची काय पॉवर आहे, बरोबर आहे. आज आपण नवीन पद्धतीने जाणून घेणार आहोत की आपल्या सबकॉन्शियस माइंडला कुठल्या पद्धतीने आपण ट्रेन करू शकतो. आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्यासाठी काय काय करत असतं, बरोबर. काल आपण आपल्यालाच आपले विचार, दिवसभराची विचार, दिवसभराची एनर्जी आपल्याला कशा पद्धतीने रात्री अफेक्ट करते आणि कशा पद्धतीने ते सगळे विचार रात्रभर आपल्या डोक्यात फिरत राहतात, हे आपण काल बघितलं. आज आपण बघणार आहोत एक छान अफर्मेशनचं एक्झाम्पल. आज शिवजयंती आहे आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे सगळ्यांना की माझी जाऊ, ओके, जे बाहेर आहेत त्यांचं मी समजू शकते, मा जिजाऊ आपल्या शिवरायांना कोणत्या नावाने संबोधत होत्या? काल अफर्मेशन शिकत होतो ना आपण. मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना कोणत्या नावाने संबोधत होत्या? हँड रेज करा. बाळराजे, बरोबर. काय संबोधत होत्या? बाळराजे. त्यांनी काय अफर्मेशन दिलं होतं शिवरायांसाठी? बाळराजे संबोधत होत्या. शिवबाराजे शिवबाराजे म्हणायच्या, बरोबर. म्हणायचेत ना? बाळराजे म्हणायचे, राजे म्हणायचे, शिवबाराजे म्हणायचे. या पद्धतीने त्यांनी काय केलं होतं, लहानपणापासून त्यांची पेरणी केली होती. त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हा विचार पेरला होता आपण की तुम्ही राजे आहात. आणि त्यांच्या या छोट्याशा विचारांनी आज आपल्याला शिवराय भेटलेत, छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपल्या भारताला एक मोठा राजा भेटला, एक जगात मोठा राजा झालेला आहे, बरोबर. की आज इतके वर्षानंतर देखील आपल्या मुलांना असं वाटतं की मी शिवरायांसारखा व्हावं, वाटतं ना. कालच मी एका ठिकाणी गेस्ट म्हणून गेली होती आणि त्या स्कूलमध्ये सगळ्या छोट्या मुलांना असं वाटत होतं, त्यांनी खूप छान हँडरेस केले शिवजयंती निमित्त आणि त्यांनी सगळ्यांनी म्हटलं की मॅम आम्हाला शिवराय व्हायचंय. किती सुंदर हा अनुभव आहे की आपण एक छोटासा प्रश्न विचारला की शिवराय व्हायचंय का तुम्हाला, कोण बनायचंय तुम्हाला? आम्हाला शंभूराजे व्हायचंय, आम्हाला शिवराय व्हायचंय. ही पिढी अशी म्हणते आहे, मग आपली पेरणी पण बरोबर झाली पाहिजे ना. आपल्याला घरात शिवराय घडले पाहिजे असं वाटते, तर आपण पण मा जिजाऊ झाले पाहिजेत, हो की नाही. त्यामुळे पेरणी महत्वाची आहे. आपण नको तो विचार आपल्या डोक्यात फिरत राहतो आणि मग रात्री सगळी निगेटिव्हिटी आपल्या मनात फिरत राहते, बरोबर. काल आपण इथपर्यंत आलो होतं की आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्यासाठी कुठल्या पद्धतीने काम करतं. रेडी आहात का सगळे? शक्य असल्यास कॅमेरे ऑन करायचे. आपलं इंटरॅक्टिव्ह सेशन राहणार आहे आणि आपल्याला काय करायचे, प्रॅक्टिकल करायचे, ओके. सुरुवात करूया प्रॅक्टिकलला. रेडी आहात सगळे? छान शांततेने बसून घ्या सगळे एका पोझिशन मध्ये. आपल्या हँडला, हाताची मुवमेंट करता आली पाहिजे असं बसायचे. कसे आहात तुम्ही सगळे? मी काय शिकवलं होतं पहिल्या दिवशी? मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ, तंदुरुस्त हूँ. आहेत का सगळे असे? चालू झाली का तुमची अशी दिवसाची सुरुवात? करता आहात? मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. 3 वेळा आपल्याला अफर्मेशन द्यायचंय. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ.
येस, आणि आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. हे ईश्वरा, तुझे लाख लाख धन्यवाद आहे. मला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहे तू तो देत आहे आणि देणार आहेस. यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. ज्या पद्धतीने आपण आपल्या शरीराला, मनाला, आत्म्याला आणि संपूर्ण बॉडीला आपल्या घरामध्ये अफर्मेशन देतो, त्याच पद्धतीने वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते. बरोबर ना? आज आपण सुंदर एक्सपेरिमेंट घेणार आहोत की बघा, एक प्रॅक्टिकल करणार आहोत की आपलं अफर्मेशन आपल्यासाठी कसे काम करतात. शक्य असल्यास कॅमेरे ऑन करून बसायचे, आपल्याला प्रॅक्टिकल करायचे. मला दिसले पाहिजे तुम्ही सगळे प्रॅक्टिकल करताना, तेव्हाच तर समजेल ना काय सुरू आहे तर. येस, हँड आपल्याला सगळ्यांना हात समोर घ्यायचे, तसे या पद्धतीने हात समोर घेता आले पाहिजे. एका लाईन मध्ये आपण पीटी करायचो ना लहानपणी, पीटी जसं करायचो स्कूलमध्ये व्हायची ना, या पद्धतीने. येस, त्या पद्धतीने दोन्ही हात आपल्याला समोर घ्यायचे, डोळे बंद करायचेत. व्हेरी गुड. सगळ्यांची पोझिशन मला चेक करू द्या. बरोबर, विठ्ठल सरांची बरोबर आहे. नेहा मॅम पोझिशन मध्ये या. अर्चना मॅम बसल्यात, धनश्री मॅम बसल्यात. येस, व्हेरी गुड. ज्योती मॅम पण व्यवस्थित बसल्यात. श्रुती मॅम कॅमेरा ऑन करा, शक्य असल्यास प्रॅक्टिकल करायचे आपल्याला. नेहा मॅम आपले हँड सरळ सर सरळ स्ट्रेट स्ट्रेट. पीटी मध्ये कसं बसायचो आपण, पीटीला कसे हात समोर घेऊन बसायचो त्या पद्धतीने बसायचे आणि डोळे बंद करायचे. बस. एक श्वास घ्यायचा, एक श्वास सोडायचा आहे आणि संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांकडे आणि माझ्या सूचनांकडे द्यायचे. सगळ्यांना मॅग्नेट माहिती आहे आपल्याला, बरोबर. मॅग्नेटचं कसं असतं ना, अनलाईक पोल अट्रॅक्ट इच अदर आणि लाईक पोल रिपेल इच अदर. हा आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला माहिती आहे प्रत्येकाला, बरोबर. आज तरी सुद्धा आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहोत की हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला आपल्या लाईफमध्ये कशा पद्धतीने वर्क करतो. डोळे हलके बंद ठेवायचे आहे आणि संपूर्ण लक्ष सूचनांकडे द्यायचे. तुमचा एक हात नॉर्थ पोल आहे, एक हात साऊथ पोल आहे. तुमचा एक हात नॉर्थ पोल आहे, एक हात साऊथ पोल आहे. संपूर्ण लक्ष सूचनांकडे. तुमचा एक हात साऊथ पोल आहे, एक हात नॉर्थ पोल आहे. साऊथ पोल, नॉर्थ पोल अट्रॅक्ट इच अदर. साऊथ पोल, नॉर्थ पोल अट्रॅक्ट इच अदर. तुमचा एक हात नॉर्थ पोल आहे, एक हात साऊथ पोल आहे. डोळे बंद आणि संपूर्ण लक्ष सूचनांकडे द्यायचं आहे. एक हात नॉर्थ पोल आहे, एक हात साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. 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 अर्चना मॅम फोकस करा. हा हात दुखताय त्यांनी फक्त लक्ष द्या. डोळे बंद ठेवा आणि प्रयत्न करा, मांडीवरती हात घेऊन करा. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. फक्त सूचनांकडे लक्ष द्यायचंय तुम्हाला. सूचना ऐकायच्या आहे, तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये पोचवायच्या आहे. तुम्हाला काहीही सूचना बोलायच्या नाही आहेत, तुम्हाला फक्त तुमच्या सबकॉन्शियस माइंडला पोचवायचे आहेत. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. तुमचा एक हात नॉर्थ पोल आहे, एक हात साऊथ पोल आहे. एक हात नॉर्थ पोल आहे, एक हात साऊथ पोल आहे. एक हात नॉर्थ पोल आहे आणि एक हात साऊथ पोल आहे. एक हात नॉर्थ पोल आहे, एक हात साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर.
North Pole, South Pole attract each other. North Pole, South Pole attract each other. North Pole, South Pole attract each other. नेहा मॅम, सूचनांकडे लक्ष द्या. हात आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचे, हात हलवायचे नाही आहेत. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. 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 तुमचा एक हात नॉर्थ पोल आहे, एक हात साऊथ पोल आहे. तुमचा एक हात नॉर्थ पोल आहे, एक हात साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल, साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. 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 नाउ ओपन युअर आईज. हे प्रॅक्टिकल धनश्री मॅम, रश्मी मॅम आणि विठ्ठल सरांनी एक्झॅक्टली केलेलं आहे. आणि मला रश्मी मॅम एक्सपिरियन्स शेअर करतील. अनम्यूट करा. ऍक्च्युली असं झालं की हाताला मॅग्नेट फील झालं आणि मला थोडं बॉडी पेन आहे जिम हेवी वर्कआउटमुळे. तर ते जास्त वेळ होऊ शकत नव्हतं, पण जेव्हा आपण असं कॉन्सन्ट्रेट होत होतो तर लिटरली एक मॅग्नेट आहे आणि ते मॅग्नेट एकमेकांना असे अट्रॅक्ट होत आहेत, असं फिलिंग आलं. म्हणजे प्रयत्न केला मी की हात दूर ठेवायचा आहे, कारण पण तुमचं ते सूचनांकडे फार येत सुंदरतेने होतं. लक्ष होतं. जेव्हा आपण सूचनांकडे लक्ष देतो तेव्हा आपल्याला हा एक्सपिरियन्स खूप छान येतं. हे प्रॅक्टिकल खूप छान होतं. संपूर्ण लक्ष तुमचं होतं, त्यामुळे तुम्हाला खूप छान रिझल्ट जाणवला. आणि तुमचे हात ज्या पद्धतीने तुम्ही ठेवले होते तो खूप क्लोज आले होते. येस, व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच थँक्यू, मॅम. थँक्यू. धनश्री मॅम अनम्यूट करा. कसं वाटलं एक्सपिरियन्स? सेम मॅग्नेट एकमेकांना ते अट्रॅक्ट करतायत, एकमेकांना जवळ खेचतायत, हे मी अनुभवत होते ते. येस, आणि तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन बसला आहात, तिलाही या गोष्टी हा. शिकायला मिळत आहे. तुम्ही हो हा हो ज्या सगळ्या गोष्टी करता आहात ना, ती कुठेतरी ऑब्झर्व करते आहे. हो, ती मला रोजच ऑब्झर्व करते. येस, व्हेरी प्रत्येक गुड. गोष्ट. येस, हा, ती छान अनुभव खूप होता. आणि शार्प आहे ती. हा तुम्ही तिच्याकडनं हम्म. तिला तुम्हाला जसं पाहिजे ना तसं तुम्ही तिला घडवू शकता मॅम. असं असतं. हो, ज्या पद्धतीने, तिच्यासाठीच चाललंय हा हे. त्यासाठीच ज्या तुमच्यामध्ये एवढी पॉवर असते. जर आपल्या हातांना आपण जवळ आणू शकतो, आपण आपल्या हातांना मॅग्नेट करू शकतो, तर बघा, आपण आपल्याच जन्मलेल्या मुलाला आपल्याच पद्धतीने ट्रेन करू शकतो. कारण येस. त्यांचं सबकॉन्शियस माइंड खूप ऍक्टिव्ह असतं. तुम्ही त्यांना ज्या सूचना द्याल, त्यांना जे पिक्चर्स दाखवणार आहे, त्याच पद्धतीने ते घडत जाणार आहे. आणि हो. ज्या पद्धतीने जर तुम्ही या पद्धतीने अफर्मेशन दिलं, तू बावळट आहेस, तू बावळट आहे, तू मंद आहेस, त्या पद्धतीने त्यांची पॉवर काय होते, कमी होत जाते, डाऊन होते. डाऊन होते. त्यांचा रिझल्ट हम्म. मध्ये पण त्यांना तुम्ही जेव्हा म्हणणार तू खूप छान करतो आहे, जेव्हा तुमच्या मुलांना पर्सेंटेज मिळतात तेव्हा पण तुम्ही अरे छान आलंय, याच्यापेक्षा पुढे छान करशील, या हो. पद्धतीने जेव्हा अफर्मेशन दिला जातो तेव्हा त्यांच्या रिझल्टमध्ये देखील परिणाम होतो. हा आहे येस. अफर्मेशनची जादू. हे आपल्यासाठी आपलं सबकॉन्शियस माइंड करत असते. आणि यांचं सबकॉन्शियस माइंड 6 वर्षांपर्यंत काय खूप ऍक्टिव्ह असतं. तुम्ही जसं जसं ऍक्टिव्ह सांगाल तसं तसं ते घडतील. येस, हो. थँक्यू मॅम. हम्म. हम्म. विठ्ठल सर अनम्यूट करा. येस. एकदम वेगळाच अनुभव होता हा माझ्यासाठी. कंटिन्युअसली फक्त तुमचं जे तुम्ही जे डायरेक्शन देत होतात, सांगत होतात, त्याच्यावरच लक्ष केंद्रित केल्यामुळे मला समजत येस. नव्हतं की इतक्या जवळ आलेले आहेत. येस, छान वाटलं. हो.
तुमचा आज समजा पहिलाच दिवस आहे का? हो हो, पहिला दिवस आहे. काल मला जमलं नाही. ओके, तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता सर. ग्रुपमध्ये मी रेकॉर्डिंग शेअर करते आहे, रेकॉर्डिंग बघू शकता. पण आपण या पद्धतीने आपल्या सबकॉन्शियस माइंडला काय करू शकतो, ट्रेन करू शकतो. ओके. येस, थँक्यू सर, थँक्यू सो मच. ज्यांनी पूर्णतः फोकस करून केलं ना त्यांना रिझल्ट इझिली मिळाले. अर्चना मॅमचे हात दुखत होते बहुतेक, हो ना? आणि नेहा कल्याण मॅम, तुमचं पण असंच काहीतरी होत होतं, तुमचं फोकस्ड होत नव्हतं. मी बघितलं, अर्चना मॅमचे हात दुखत होते, हा ना? अनम्यूट करा. ऍक्च्युली मॅम इथे माझं छोटस ऑपरेशन झालेलं आहे ना, तर हा, मुवमेंट करायला हे केलेलं आहे तर मला काय हाताची. करायचं, आपले हात असे पकडायचे. ज्यांना जमत नाही ना त्यांनी इथे शोल्डरला नाही पकडायचे, या पद्धतीने आपले हात असे समोर ठेवायचे. मग बघायचं की खरंच आपल्यावरती परिणाम होतो का. मला हे एक्सपेरिमेंट यासाठी करून दाखवला मी तुम्हाला सगळ्यांना, की दिवसभराच्या आपण आपल्या शरीराला, आपल्या मनाला ज्या पद्धतीने सूचना देत असतो त्याचा परिणाम कळत नकळत आपल्यावरती होत असतो. ज्या पद्धतीने आपण आपल्या मुलांना सूचना देतो त्याच पद्धतीने ते बिहेव करत असतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जी एक सकारात्मकता पाहिजे आहे तर आपल्या इन्स्ट्रक्शन म्हणजे अफर्मेशन, ज्या आपण अफर्मेशन काल शिकलो त्याची एक हे पाहिजे की ते कसे वर्क करतात, आणि त्याची एक आपल्याला हे माहिती पाहिजे की मग ह्याचा इतका परिणाम होतोय तर मला माझं वागणं बदललं गेलं पाहिजे. आपल्याला जाणून कशासाठी घ्यायचं या सगळ्या गोष्टी, की माझ्याच वागण्याचा, माझ्याच विचारांचा माझ्याच शरीरावरती एवढा जर परिणाम होतो आहे आणि माझ्या मुलांवरती परिणाम होतो आहे, माझ्या पूर्ण कुटुंबावरती, माझ्या घरावरती अफर्मेशनचा परिणाम होत आहे, तर पहिल्यांदा माझं स्वतःचं क्लिन्झिंग करणं मला महत्वाचं आहे. माझ्या सबकॉन्शियस माइंडला मला ट्रेन करणं महत्वाचं आहे. ज्योती मॅमनी एक्सपेरिमेंट केला का? ज्योती मॅम, तुम्ही दिसत नव्हत्या मला. अनम्यूट करा. केला मॅडम. मला जाणवत होतं की माझे हात जवळ जवळ येत आहेत, म्हणजे आणि असं मुंग्या आल्यासारखं किंवा काहीतरी होतंय हे होते जाणवत होतं. म्हणजे तुमचे नक्की हात म्हणजे माझं मॅग्नेट बनले होते. जर आपण हातांना मॅग्नेट बनवू शकतो तर आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती किती इझिली मिळू शकते. लक्ष, हो म्हणजे माझं लक्ष होतं. येस खरंय. येस येस, व्हेरी गुड. चला पुढे जाऊया आपण. कालचा आपला टॉपिक होता की पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला कुठल्या पद्धतीने ट्रेन करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला आयुष्यात जी काही सकारात्मकता पाहिजे आहे, जी काही प्रगती पाहिजे आहे, जो काही आपण विचार करतो आहे की व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, मला माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत तर मी त्या माझ्या सकारात्मक माइंडला त्या कुठल्या पद्धतीने ट्रेन केल्यावरती मला माझे रिझल्ट येणार आहे, मला त्या गोष्टी अचीव होणार आहे, इथपर्यंत काल आपण आलो होतो. बरोबर? हे समजलं होतं का की आपल्याला आपल्या शरीरामध्ये आपलं जे माइंड आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे, परत सांगते मी, आपलं जे शरीर आहे आपल्याला माइंड आहे, प्रत्येकाला डोकं दिलेलं आहे. येस, त्या डोक्याचे आपल्याला 3 पार्ट्स आहेत. एक कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड. आपलं कॉन्शियस माइंड जिथे आपण आत्ता क्लास करायला बसलो आहे ते आपलं कॉन्शियसली बसलो आहे. आपलं कॉन्शियस माइंड सांगता आहे आपण इथे बसलोय. पण जेव्हा आपण क्लास करताना आपल्या ज्या डोक्यामध्ये असंख्य विचार आहे की मला आता काहीतरी करायचं आहे, संध्याकाळी बाहेर जायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे, किंवा मला ऑफिसचं काही काम राहिलं आहे, हे सबकॉन्शियस माइंड मध्ये हे सतत चालणारे जे विचार आहे ते सबकॉन्शियस माइंड मध्ये असतात. आणि सबकॉन्शियस माइंडला लॉंग टर्म मेमरी म्हणतात. कॉन्शियस माइंड मधल्या गोष्टी आपल्याला छोट्याच्या गोष्टी त्या लॉंग टर्म, ती शॉर्ट टर्म मेमरी आहे. जसं आत्ता आत्ता काय करते, हा मग कधी कधी आपण त्या गोष्टी विसरून पण जातो. पण सबकॉन्शियस माइंड मध्ये ते आपल्या सबकॉन्शियस माइंड आपल्याला 95% आपल्या आयुष्यात काम करत असते. 90 to 95% त्याच्यामध्ये आपण आपल्याबद्दलचे बिलीव्ह असतो की मला स्वतःचा विचार कसा आहे, एखाद्या व्यक्तीला मी कसं समजून घेतो आहे, एखाद्या व्यक्तीबद्दल माझी काय भावना आहे, काय त्याला मी कशा पद्धतीने समजून घेतलाय, किंवा तो माझ्याशी कसा वागेल, ही जी बिलीव्ह सिस्टीम आहे
ती सगळी कुठे आहे? आपल्या सबकॉन्शियस माइंड. जे भीती वाटते, एखाद्या गोष्टीची भीती वाटणं आहे, एखाद्या गोष्टीचे माझे सेल्फ इमेज आहे की मी नाही करू शकणार, माझा कॉन्फिडन्स मला सपोर्ट करणार नाही, जी काही. आणि जेव्हा ही सगळ्या 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 गोष्टी माझ्या कुठे असतात? स्टोअर असतात सबकॉन्शियस माइंडमध्ये. कुत्रा बघितल्यावरती किंवा वाघ बघितल्यावर वाटलेली भीती, ती सगळी आपल्याला सबकॉन्शियस माइंड आपल्याला काय करत असते? तशी रिॲक्शन द्यायला भाग पाडते. भीती कुठे निर्माण होत आहे? आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये. आणि रिॲक्शन कुठे होत आहे? रिॲक्शन कोण देतं मग? सबकॉन्शियस माइंड काय आहे? राज्य आहे. आणि कॉन्शियस माइंड आहे सेनापती. या म्हणजे सबकॉन्शियस माइंड राजाला, सबकॉन्शियस माइंड काय कंट्रोल करतोय, बरोबर, आणि कॉन्शियस माइंडला करायला लावतोय, बरोबर. परफॉर्म कोण करतंय? कॉन्शियसली आपण इथे बसलो आहोत, कॉन्शियसली आपण फोकस करतो आहोत. पण जेव्हा आपल्याला पायाला मुंगी चावते, त्या मुंगीचे व्हायब्रेशन्स आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात आणि कॉन्शियस माइंड त्याला काय करते? तिथे आपल्याला काय करतो? आपला हात पोचवते, बरोबर. मुंगळा आपल्या हातावर आला, एखादा कोणता प्राणी आपल्या जवळ येतो आहे, एखादा किटकुल आपल्या जवळ येत आहे, आपल्या कॉन्शियस माइंडला त्या सगळ्या ज्या पाथवे क्रिएट होतो ब्रेन मध्ये, ती सूचना जाते आणि त्या सूचनेचा आपल्या सबकॉन्शियस माइंड करते. ती सूचना अनालिज करून त्या परफॉर्म कोण करतं? आपल्या ती जी मुंगी येणारी असेल किंवा कुठलाही किडा कुटकुल येत आहे, तर आपण तिथून बाजूला होतो, बरोबर. तो बाजूला होण्याची जी क्रिया होते ती कॉन्शियस माइंड करतं. आणि जे सांगितलं जाते ते कोण सांगतं? सबकॉन्शियस माइंड सांगत असतं. ह्या सगळ्या आपल्याला गोष्टी कोण सांगतं? सबकॉन्शियस माइंड सांगते की अरे ते येत आहे, गाडी येत आहे समोरून, मला काय व्हायचंय? बाजूला व्हायचंय, कारण माझा ऍक्सिडेंट होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी कुठे स्टोअर आहे? सबकॉन्शियस माइंड मध्ये. की मी गाडीला घाबरलं पाहिजे, बरोबर, मी मला सेफ ठेवलं पाहिजे, बरोबर. येस, इथपर्यंत काल आलो होतो. मग आपण बघितलं की आपल्याच माइंडला कशा पद्धतीने ट्रेन केलं जाईल. मग त्याच्यासाठी 3 मेथड्स आहे. एक अफर्मेशन, एक व्हिज्युअलायझेशन आणि एक मेडिटेशन. अफर्मेशनचा आत्ता आपण एक एक्झाम्पल बघितलं. मी काही तुम्हाला अफर्मेशन दिल्या आणि तुमच्याकडनं सबकॉन्शियस माइंडचं प्रॅक्टिकल करून घेतलं. सिम्पल होतं की मी तुम्हाला अफर्मेशन देत होते की तुमचे हात मॅग्नेट आहे, आणि तसंच तुमच्या हातांनी काय केलं? परफॉर्म केलं. आत्ता आपण पुढे जाणार आहोत की हे डॉक्टर मसारू इमाटोनी लिहिलेले 2 बुक्स आहेत, ठीक आहे. द हिडन 2 बुक्स आहे. द मिरॅकल ऑफ वॉटर. काल आपण या मसारू इमाटो बद्दल बोललो होतो. ते एक ऑथर आहे आणि त्यांनी आपल्याला वॉटर एक्सपेरिमेंट सांगितले होते. द हिडन मेसेज इन वॉटर, हे तुम्ही बुक सर्च करू शकता. हे अवेलेबल आहे. ते ऑथर पण होते, ते सायंटिस्ट पण होते आणि ते असे प्रॅक्टिकल करत होते की अफर्मेशनच्या आपल्या बॉडीवरती आणि आपल्या शरीरावरती किंवा मनावरती किंवा वॉटरवरती आपण त्यांनी कोणते एक्सपेरिमेंट केले होते? वॉटर एक्सपेरिमेंट आणि राईस एक्सपेरिमेंट. आणि कसा परिणाम सबकॉन्शियस माइंड मध्ये होतो हे देखील बघितलं होतं. आता आपल्याला काय करायचं? व्हिज्युअलायझेशन शिकायचंय, बरोबर. आता हे वाक्य कोण वाचून दाखवणार मला? हँडरेज करा. येस, ज्योती मॅम. ओके, अनम्यूट करा. सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. बरं, आता काय वाचलं आपण? परत एकदा सफेद हाथी हाती. सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. अजून आता अजून कोण सांगेल मला? काय आलं डोळ्याच्या समोर? पांढरा हत्ती. आला? हो. मेन वाक्य काय होतं? की सफेद हाती दिमाग में नहीं सोचना नाही है. सूचना आहे. म्हणजेच काय? आपण ज्या नकारार्थी भावना असतो, बोलत असतो, त्या गोष्टी कधी कधी समोर घडतात, बरोबर. बरोबर. मुलं शाळेत जातात, होतं असं. होतात ना. मुलं म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. बरेच वेळा असं होतं की मुलं शाळेत गेल्यानंतर आई तोपर्यंत ते घरी, मुलं म्हणा, नवरा म्हणा, बाईक म्हणजे माणूस असेल तर ती स्त्री म्हणा किंवा जे काही येणारे व्यक्ती असतील घराच्या बाहेर, संध्याकाळी जे घरात येणारे व्यक्ती आहेत, ते लहान मुलं असू दे, तो नवरा असू दे किंवा ती बायको असू दे, ते जर समजा वेळ दिलाय 8 वाजता आणि 8 वाजताच्या नंतर जर येत असतील तर काय होतं? आपल्या डोक्यामध्ये नको ते विचार येत राहतात.
नको त्या गोष्टी आपण इथून बसल्या बसल्या इमॅजिन करतो की नाही हे घडलं असेल, नाही असं झालं असेल का, मग हे भेटलं नसेल किंवा ऍक्सिडेंट झाला असेल. सगळ्या गोष्टी आपल्याला काय आठवतात? निगेटिव्ह आठवतात. कोण आहे की असं बाहेर व्यक्ती आहे आणि पॉझिटिव्ह काही आठवेल? की वेळेत जर वेळ दिलेली आहे आणि त्या वेळेत जर एखादी व्यक्ती पोचली नाही तर आपल्याला पॉझिटिव्ह आठवतं का? नेहा कल्याण मॅम सांगा, तुमचा मुलगा बाहेर आहे, अनम्यूट करा. हो, निगेटिव्ह विचार येतात. काय निगेटिव्ह आधी विचार येतात. निगेटिव्ह आधी येतात, बरोबर. की ही व्यक्ती का नाही आली गड्या, हा शाळा तर इतके वाजता सुटली होती, अजून पोचला का नाही, का नाही आला, का नाही आली ती, मग काही झालं असेल का. नको ते विचार आपलं काय करतं, व्हिज्युअलाइज करतं. आपलं ब्रेन काय करतं, आपलं माइंड काय करतं, त्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज करत असतं, बरोबर. तर ह्या व्हिज्युअलायझेशन मध्ये एवढी पॉवर आहे की आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या आपण मिळवू शकतो. तर कुठल्या पद्धतीने मिळवू शकतो बघायचं आहे का कोणाला? चला बघूया. रेडी आहात सगळे? पाहिजे आहेत ना, शिकायचं ना व्हिज्युअलायझेशन कसं काम करतं. येस. परत डोळे बंद करा. मॅडम म्हणतील किती प्रॅक्टिकल करायला लावतात मॅडम, कारण तुम्हाला प्रॅक्टिकल शिवाय समजणारच नाही ना की आपलं काय सुरू आहे. डोळे बंद करा. ज्यांना शक्य आहेत त्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचा आहे. पण आपण प्रॅक्टिकल करतो ना, प्रॅक्टिकल सेशन आहे. येस. आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला आता कॉन्सन्ट्रेट करायला सांगतंय, कारण एकदा त्या गोष्टीवरती आपण बघितलं कालपासून, म्हणजे पहिल्या दिवशीपासून आपण शिकत आहोत की आपण ज्या गोष्टीवर फोकस करणार आहोत ती गोष्ट काय होणार आहे, एक्सपांड आणि ग्रो होणार आहे. मग आपल्याला फोकस कुठे करायचा आहे, तर स्वतःमध्ये फोकस करायचं आणि आपल्या बॉडीवरती आपलं कॉन्सन्ट्रेट करून आपल्याला ते प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं. डोळे हलके बंद ठेवायचे आहेत. एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे. सगळ्यांनी गुलाबाचं फूल बघितलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाने गुलाबाचं फूल बघितलं आहे. आता बघायचं आहे, डोळे बंद करून आपण विचार करतो आहे की आपल्या डोळ्यासमोर एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. एक सुंदर गुलाबाचं फूल जे सर्वात पहिले आपल्याला कोणीतरी आपल्या आवडत्या व्यक्तीने दिलं होतं. हे तेच गुलाबाचं फूल आहे जे आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्याला दिलेलं होतं. एक सुंदर गुलाबाचं फूल. माझ्या आवडत्या व्यक्तीने मला दिलेलं ते सुंदर गुलाबाचं फूल, ते कळू स्वरूपात असेल, ते फुललेलं असेल, ज्याचा रंग मला आवडतो तोच आहे. ज्याचा रंग मला आवडतो तोच आहे. ते सुंदर गुलाबाचं फूल आज माझ्या डोळ्याच्या समोर आहे आणि त्या गुलाबाचा सुगंध माझ्या आजूबाजूला दळवळत आहे. हे तेच गुलाबाचं फूल आहे जे माझ्या आवडत्या, माझ्या प्रिय व्यक्तीने मला दिलेलं आहे. हे तेच गुलाबाचं फूल आहे जे मला पहिल्यांदा मला कोणीतरी प्रिय व्यक्तीने दिलेलं आहे. त्याचा सुगंध माझ्या आजूबाजूला दळवळतो आहे आणि ते बघून माझ्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य निर्माण झालेलं आहे. ते गुलाबाचं फूल बघून माझ्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य निर्माण झालेलं आहे. हे गुलाबाचं फूल बघून माझ्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य निर्माण झालं आहे. एक सुंदर हास्य आणि ते सुंदर गुलाबाचं फूल. त्या गुलाबाची फुलाची प्रसन्नता मला जाणवत आहे आणि माझं मन खूप तृप्त झालंय, खूप प्रसन्न झालेलं आहे.
हे तेच फूल आहे जे मला पहिल्यांदा कोणीतरी माझ्या आवडत्या व्यक्तीने दिलेलं आहे. तेच फूल आहे जे मला आवडत्या व्यक्तीने दिलेलं आहे. त्याचा सुगंध माझ्या आजूबाजूला दळबळतो आहे आणि माझं मन खूप प्रसन्न झालेलं आहे, खूप प्रसन्न झालेलं आहे. माझ्या चेहऱ्यावरती खूप सुंदर स्माईल आलेली आहे. नाऊ ओपन युअर आईज. हळूवारपणे डोळे उघडायचे आहे. त्याच स्माईल सोबत आपल्याला डोळे उघडायचे आहेत. येस. कोणाला दिसलं गुलाबाचं फूल? ज्योती मॅम हसत होत्या, सांगा. हो, काय मला दिसलं. आणि हा प्रसंग जस्ट आत्ताच घडलेला असल्यामुळे ते फूल मला अजूनही आठवतंय. माझ्या येस मिस्टरांनी मला दिलेलं होतं. आणि ते लाल गुलाबाचं फूल अजूनही मी जपून ठेवलंय आणि ते मला अक्षरशः दिसत होतं. तो येस सीन म्हणजे परत परत दिसला मला की ते मला देतायत. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्यामुळे मला माझ्या चेहऱ्यावर स्माईल आपोआप आला. येस थँक्यू. येस. थँक्यू. अजून नेहा मॅम पण हसत होत्या. अनम्यूट करा मॅम. अरे अनम्यूट करा, अनम्यूट. गुलाबाचं फुल दिसत होत. दिसत होतं ना? हो. बस. इमॅजिन झालं. कोणाला कोणाला सुगंध जाणवला? धनश्री मॅम अनम्यूट. सुगंध जाणवला अर्चना मॅम? अनम्यूट करा. हॅलो. हा बोला. गुलाबाचं फुल समोर आलं आणि बोलतात ना, जेव्हा ते मला दिलं होतं फर्स्ट टाइम मिस्टरांनी, ते सर्व आठवत होतं. आणि तो सुगंध कोणाकोणाला जाणवला? समजा विचार केला सुगंध. धनश्री मॅडमला जाणवला. हो, जाणवला ना सुगंध? येस. श्रुती मॅमला हो पण जाणवला. झालं इमॅजिन केलं ना? हो. कधी दिलं होतं ते? येस. विठ्ठल सर तुम्ही शेअर करा. मला ते गावठी गुलाबाचा जो सुगंध होता, जो मी गावी गुलाबाचं झाड लावलेलं आहे, त्या फुलांचा जो सुगंध होता तो कंटिन्युअसली दरवळत होता. बा, म्हणजेच काय, आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण काय दिलं? अफर्मेशन दिलं आणि व्हिज्युअलायझेशन पण सांगितलं. बरोबर? तिथपर्यंत पोचलं तुमचं मन. जे गावात तुमच्या गुलाबाचं झाड आहे, त्या गुलाबांचा सुगंध तुम्ही जिथे बसले आहात तिथे जाणवत आहे. बरोबर? बरोबर आहे. येस, व्हेरी गुड. श्रुती मॅमला पण जाणवलंय. दर्शनी मॅम तुमचा काय अनुभव होता? अनम्यूट करा. हॅलो. हा बोला ना. हा, गुलाबाचं फुल मला समोर दिसलं. हा. हम्म. आणि बाकी म्हणजे इतर असं सुगंध वगैरे नाही जाणवला मला. पण तो प्रसंग आठवला का? हा, म्हणजे समोर असं झाड आहे, टवटवीत फ्रेशनेस असं वाटलं मला थोडंसं. येस, व्हेरी गुड. पण इमॅजिन प्रत्येकाला झालेला आहे. बरोबर? हो हो येस हो येस. म्हणजेच काय की आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला व्हिज्युअलायझेशननी पण ट्रेन करू शकतो. हो हे मला तुम्हाला दाखवायचं आहे की व्हिज्युअलायझेशन आपल्या लाईफमध्ये काय काम करतात. हो. बरोबर? बरोबर. आज आपल्याला काय करायचंय? ज्यांच्या मिस्टरांनी गुलाबाचं फुल त्यांना दिलेलं नाही आजपर्यंत, किंवा ज्यांनी आपल्या वाईफला गुलाबाचं फुल दिलं नाही, त्यांनी प्रत्येकाने आपल्याला आपल्या पार्टनरला गुलाबाचं फुल द्यायचंय का? माणसांनीच का द्यायचं? बरोबर ना? व्हॅलेंटाईन्स डे एकच दिवस असतो का? नाही, रोज व्हॅलेंटाईन डे आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवायला पाहिजे. ज्यांना ज्यांना आपले मिस्टर, बघा कसं असतं ना, समोरचा आपल्या फक्त एका गोष्टीसाठी हे असतो की तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या. नेहमी आपल्याकडे अपेक्षा असते की दुसऱ्यांनी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. बरोबर ना? त्यामुळे आज आपल्याला अजून एक कृती करायची आहे. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर जसं हास्य आलंय ना, तसं तुमच्या फॅमिलीमध्ये हास्य निर्माण होते का हे बघा. ज्या जे लोक आहेत, जे प्रेझेंट आहेत, जे पुरुष मंडळी आहेत, त्यांनी आपल्या वाईफला द्यायचं आहे. आणि ज्या स्त्रिया आहेत, ज्या वुमन्स आहेत, त्यांनी आपल्या हजबंडसाठी
किंवा तुमचे जर ज्यांचे लग्न नसतील झाली त्यांनी आपल्या वडिलांना गुलाबाचं फुल द्या. बघा त्यांच्या चेहऱ्यावर काय हे होतं की, आणि त्यांना थँक्यू म्हणा की बाबा तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय. तुमच्या वडिलांना थँक्यू म्हणा, तुमचे हस्बंड असतील तर त्यांना थँक्यू म्हणा की तुम्ही माझ्यासाठी खूप काही करतात. आणि त्यांच्या या कृतीतून तुम्हाला असं जाणवेल की त्यांच्या स्वभावामध्ये परिवर्तन होईल. तुमच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन अजून चांगल्या प्रकारे ते तुमच्याकडे बघायला लागतील. त्यांचा दृष्टिकोन तुमच्याबद्दलचा चेंज होईल. ही आज आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची आहे आणि मला उद्या रिझल्ट शेअर करा की हे छोटीशी ऍक्टिव्हिटी करून तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये काय घडलं. आज आणायचंय संध्याकाळी सगळ्यांनी आणि आपल्या वाईफला आपल्या हस्बंडला गुलाबाचं फुल द्यायचंय. करणार ना सगळे? येस. श्रुती मॅम तुम्हाला पण जाणवलं, पण तुम्ही एक्सपिरियन्स शेअर केला असता तर खूप छान वाटलं असतं. बट इट्स ओके. आज आपल्याला ही ऍक्टिव्हिटी नक्की करायची आहे. सगळ्यांनी आपल्या हस्बंडला एक गुलाबाचा व्हॅलेंटाईन डे आपल्याला एका दिवसापुरता मर्यादित ठेवायचा नाही आहे. कळालं का? व्हॅलेंटाईन डे येतो म्हणून आपण ही आपली संस्कृती नाहीच आहे, पण जर येतो आहे तर तुम्हाला रोज तुम्हाला ते ग्रॅटिट्यूड असणं महत्वाचं आहे की समोरची व्यक्ती आपल्या आयुष्यात महत्वाची आहे, आपण देखील त्यांच्या आयुष्यात तेवढंच महत्वाचं आहोत. बरोबर ना? येस. पुढे जाऊया आपण. आपण बघितलं की व्हिज्युअलायझेशननी आपल्याला आपलं माइंड कसं ट्रेन करता येतं. बरोबर. याच पद्धतीने आपल्याला व्हिज्युअलायझेशनसाठी मी अजून एक ऍक्टिव्हिटी सांगत आहे. ज्यांना ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्यांना मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगते की व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय पाहिजे, बरोबर, ते तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. बरोबर. त्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून मी अफर्मेशन साठी तुम्हाला येलो कलरची काय सांगितली, येलो कलरच्या डायरीवरती रेड कलरनी आपल्याला ते अफर्मेशन लिहायचे, राईट. तसंच आपल्याला व्हिज्युअलायझेशन साठी आपल्याला व्हिज्युअलायझेशन कुठल्या पद्धतीने होतं, एक तर आपल्याला काय होतं पिक्चरच्या स्वरूपात व्हिज्युअलाइज होतं. बरोबर. गोष्टी कशा व्हिज्युअलाइज होतात, आपले जे आपले सेन्सेस असतात ना, कान, नाक, डोळे, जे सेन्सेस आपण वापरतो त्या स्वरूपात आपल्याला काय होतं व्हिज्युअलाइज होतं. मग आपल्याला व्हिज्युअलायझेशन पॉवर आणि आपल्याला ज्या गोष्टी आयुष्यात पाहिजे त्या अजून चांगल्या प्रकारे मिळाव्या असं वाटत आहे, तर आपल्याला काय करायचं, एक येलो कलरचा चार्टशीट पेपर येतो आहे का प्रत्येकाला माहिती आहे. आपण मुलांच्या ऍक्टिव्हिटीसाठी वापरला आहे, लहानपणी पण वापरला आहे. त्या येलो कलरच्या चार्टशीट पेपरवरती व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट ही जी लिस्ट बनवली होती की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय पाहिजे, जी लिस्ट होती आपण पहिल्या दिवशीच बनवली होती, त्या लिस्टमध्ये आपल्याला काय करायचंय, तुम्हाला तुमचं हेल्थ पाहिजे तर तुमचा एक छान हेल्दी हॅपी फोटो लावा आणि तिथे खाली टायटल द्या हेल्दी मी. तुम्हाला जी गाडी घ्यायची आहे त्या गाडी सोबत जाऊन फोटो काढा, किंवा एखादी जी गाडी घेतली आहे तर तुम्ही तुमच्या गुगलवरती सर्च करा त्या गाडीचा कोणता कलर पाहिजे आहे, ती गाडी कोणती पाहिजे, कोणत्या कंपनीची पाहिजे, त्या गाडीचा आपल्याला काय करायची एक प्रिंट आउट काढायची आहे आणि माय न्यू कार काय अफर्मेशन लिहायचं आहे, अफर्मेशन काय लिहायचंय, माय न्यू कार असं चार्ट बनवायचं आहे आपल्याला. येलो कलरच्या पेपरवरती आपल्याला काय करायचंय, आपला व्हिजन बोर्ड बनवायचा आहे. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट हे मला रोज दिसलं पाहिजे, माझ्या सबकॉन्शियस माइंडला रोज मला दिसलं गेलं पाहिजे की मला काय पाहिजे आयुष्यात. मग मला काय पाहिजे हे कुठल्या पद्धतीने आपण ट्रेनिंग देऊन राहिलो आहे, हे आपण व्हिज्युअलायझेशनच्या स्वरूपात ट्रेनिंग द्यायचं आहे, अफर्मेशनच्या स्वरूपात ट्रेनिंग द्यायचं आहे. मग व्हिज्युअलायझेशनच्या स्वरूपात ट्रेनिंग जर द्यायचं आहे तर मला काय करायचं आहे, एक विजन बोर्ड क्रिएट करायचं आहे. काय बनवायचं आहे, विजन बोर्ड. समजलं का विजन बोर्ड कसा बनवायचा आहे. विजन बोर्ड बनवताना पेपर नेहमी येलो कलरचा वापरायचा आहे. येलो कलरच्या चार्टशीट पेपरवर येलो कलरच्या चार्टशीट पेपरवर रेड कलरच्या पेनने आपल्याला लिहायचंय. येलो कलरचा चार्टशीट पेपर त्याच्यावरती आपण कोणत्या पेनने लिहिणार आहे, रेड कलरचा पेन. रेड कलरचा मार्कर पेन असतो तो यूज केला तरी चालेल. त्याच्यावरती तुम्ही तुमच्या हॅपी फॅमिलीचे ज्यांना म्हणजे ज्यांना जर कन्सिव्ह साठी प्रॉब्लेम आहे तर तुम्ही छान बाळकृष्णाचा फोटो लावा किंवा तुमच्या हेल्दी फॅमिलीचा फोटो लावा. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आयुष्यात पाहिजे आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या प्रिंट आउट काढा, नेटवरती तुम्हाला मिळून जातं. तुम्ही सायबर कॅफेवर गेले ना
तरी मिळतात. घरी प्रिंटर असेल, झेरॉक्स सेंटरमध्ये देखील तुम्हाला या प्रिंटआउट मिळू शकतात. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला ऑफिस घ्यायचं आहे, तुम्हाला जर घर घ्यायचं आहे तर छान तिथे एखाद्या घराची इमेज लावा, त्या ऑफिसची इमेज लावा. तुम्हाला जर टू व्हीलर घ्यायची आहे, ते खूप दिवसाचं तुमचं स्वप्न आहे की मला माझी स्वतःची टू व्हीलर पाहिजे आहे. स्पेशली लेडीजला फार छान वाटते की मला माझी स्वतःची गाडी आहे, मी खूप इंडिपेंडंट होते. ती गाडीचं तुम्ही काय करा, आपल्याला काय होतं आपण स्टेपच घेत नाही, मग पैसा कसा क्रिएट होईल. जर तुम्हाला स्टेप तर घ्यावी लागेल ना, विचार तर करावा लागेल ना, ती टेस्ट ड्राईव्ह तर घ्यावी लागेल, गाडी चालवता पण आली पाहिजे ना. घेऊन उपयोग आहे का फक्त, मग त्याचं ट्रेनिंग पण देता आलं पाहिजे ना. माझ्या डोक्यामध्ये तो विचार पण आला पाहिजे, जनरेटच नाही करत ना आपण, मग ऍक्शन कशी होईल. म्हणून हा विचार जेव्हा आपल्या मनात येतो आहे, तो विचार आपल्याला काय करायचा आहे, चित्रांच्या स्वरूपात विजन बोर्डवर लावायचा आहे. त्याचे छोटे छोटे कटआउट आपल्याला त्या विजन बोर्डवर चिपवायचे आहे. तुमच्या एका फॅमिली, तुम्हाला जर वाटत आहे की हजबंड वाईफचे खूप भांडण होत आहे, तुमचं एकमेकांसोबत पटत नाही, तुमच्यामध्ये प्रेम नाही, तर त्याच्यामध्ये तुमचा एक छान लग्नातला फोटो लावा, किंवा तुम्ही जे आता एखादी इव्हेंट मध्ये गेलेले आहे, तुम्ही तिथे दोघांचा एक छान स्माइल केलेला फोटो तुम्ही तिथे लावायचा आहे. आणि तिथे लिहायचं आहे की हॅपी कपल, वर्ल्ड हॅपीएस्ट कपल, वर्ल्ड हॅपी कपल, तुम्ही काहीही लिहू शकता जी चांगली गोष्ट आहे. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, एक विजन बोर्ड क्रिएट करायचा आहे. तो आपल्या स्वतःसाठी क्रिएट करायचा आहे, ज्यांना पाहिजे त्यांनी क्रिएट करायचं. कळलं का. ज्यांना आयुष्यात हे परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पाहिजे आहे, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. बरोबर ना. येस, पुढे जाऊया आपण. त्यानंतर येतं की आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला, नेक्स्ट आहे मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे काय, कोण सांगेल मेडिटेशन म्हणजे काय. हा सांगा धनश्री मॅम. श्वासांवरती आपलं लक्ष केंद्रित करून प्रत्येक श्वास आत कसा येतो, बाहेर कसा जातो, हे ध्यान करणं ध्यान म्हणजे करणे. मेडिटेशन. मेडिटेशन ध्यान म्हणजे ध्यान करणे, हा शब्दशः अर्थ झाला. बरोबर. पण जेव्हा आपण ध्यानाला बसतो आणि आपण ठरवतो मेडिटेशन करायला बसलोय, तेव्हा आपल्याला संपूर्ण जगभराचे विचार येतात. हा अनुभव सगळ्यांचा आहे. जे लोक मेडिटेशन करायला प्रयत्न करतात किंवा ते ध्यानावरती लक्ष केंद्रित करतात, आणि आपल्याला जेव्हा सांगितलं जातं की ध्यानावरती लक्ष द्या, तेव्हा आपल्या मनामध्ये असंख्य विचार चालू असतात, असंख्य प्रकारचे असंख्य विचार चालू असतात. तर मेडिटेशन म्हणजे काय, तर आपण जे ध्यान करतो आहे, बरोबर सगळ्यांचं चालू असतं. मेडिटेशन म्हणजे टू मेडिटेट म्हणजे खूप फोकस्ड करून जे काम करतो आहे. मेडिटेशन म्हणजे फक्त ध्यान नाही, ज्या गोष्टीवरती तुम्ही फोकस करा. म्हणजे तुम्ही जर आता मी माझं ह्या कामामध्ये फोकस आहे, हे करते आहे म्हणजे मी मेडिटेट करते आहे. मी जर स्वयंपाकाकडे लक्ष देते आहे आणि तो स्वयंपाक मी सुंदररित्या करते आहे, तर ते मेडिटेट होऊन करते. मी जर मला एखादी जबाबदारी सांगितली ऑफिसमध्ये आणि ती जबाबदारी मी खूप कॉन्सन्ट्रेटेडनी, खूप लक्ष देऊन आणि दिलेल्या वेळेत पूर्ण करते आहे, तर मी मेडिटेट करते आहे. मेडिटेट करणं म्हणजे पूर्णतः आपलं लक्ष त्याच गोष्टीवर केंद्रित करणं, जी गोष्ट आपण करतोय. वी कॅन डू विथ एव्हरी ब्रीथ. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी पाहिजे आहे किंवा तुम्ही ज्या मेडिटेट करायच्या आहे, म्हणजे आपण ज्या गोष्टी करायच्या आहे प्रत्येक श्वासासोबत करायच्या. मी स्वयंपाक करते आहे तर प्रत्येक श्वासांसोबत माझा हा टाइम ठरला आहे ना की मी 1 तासात स्वयंपाक आवरेल, तर माझं फोकस कुठे राहणार आहे, जी गोष्ट दिली आहे त्याच्यावर मी पूर्णतः फोकस करून गोष्ट अचीव करणार. त्याला मेडिटेशन म्हणतात. तुम्ही 10 मिनिटं विचार करा, तुम्ही 15 मिनिटं विचार करा, तुमच्या विचारांचं हे ध्यान करताना तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित करून, की आता मी 2च मिनिटं ध्यान करणार आहे, फक्त मी डोळे बंद ठेवणार आहे आणि माझं संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करणार आहे. ध्यान तुम्ही 2 मिनिटांपासून करू शकता. तुम्हाला जर वेळ मिळत नाही ना, तर रोज फक्त 2च मिनिटांचं ध्यान करायचं. बघा तुम्हाला रिझल्ट छान जाणवतील. पाठीचा कणा फक्त स्ट्रेट ठेवायचा, असा 90 डिग्री स्ट्रेट, एकदम स्ट्रेट पाठीचा कणा स्ट्रेट ठेवायचा. जेव्हा आपला पाठीचा कणा स्ट्रेट असतो तेव्हाच आपल्याला आपले सगळ्या एनर्जी कशी होते, अलाइंड होते.
एका लाईन मध्ये येतात, आपले संपूर्ण बॉडी एका लाईन मध्ये आल्यानंतर आपलं लक्ष बघा कुठल्या पद्धतीने केंद्रित होते. आपण काय करतो प्रत्येक वेळा असं बसतो ना, तेव्हा आपलं लक्ष केंद्रित होत नाही. म्हणून आपल्याला पूर्ण मेडिटेशन करताना जी गोष्ट करतो आहे ती पूर्णतः फोकस करून करणे म्हणजे मेडिटेशन आहे. कळालं? या पद्धतीने आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देत असतो. बघा आपल्या बघितलं आपण की आपल्या सब ब्रेन मध्ये 2 पार्ट आहे, एक लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. हे सांगितलं नव्हतं मी की आपल्या ब्रेनच्या प्रत्येकाला म्हणजे लहानपणापासून माहिती की आपल्याला एक उजवा मेंदू आणि डावा मेंदू म्हटल्या जातो की नाही. मग उजवा मेंदूचे वेगळे काम आहे आणि डाव्या मेंदूचे वेगळे काम आहे. उजवा मेंदू ज्याचा शार्प आहे त्यांचं मॅथ्स चांगलं असतं, त्यांना अभ्यासात खूप चांगलं असतं. आणि ज्यांचा डावा मेंदू चांगला आहे त्यांचं आर्ट्स चांगलं असतं. काय असतं म्हणजे ते पिक्चर बनवणं, पेंटिंग बनवणं, आर्ट अँड क्राफ्ट करणं, नवीन नवीन गोष्टी शिकणं, हे सगळं उजवा मेंदूचं काम असतं. कळालं? मला सांगायचं एवढंच होतं की आपला ब्रेन कुठल्या पद्धतीने आहे. बरोबर आहे. आता मी का हे सांगते की आपल्या मेंदूला ट्रेनिंग देणं का महत्वाचं आहे. जेव्हा आपण आपल्या मेंदूला ट्रेनिंग देतो, या 3 पद्धतीला आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करत असतो. याच्यासाठी आपल्याला कोणतीही गोष्ट 21 दिवस करावी लागते. जेव्हा तुम्ही 21 दिवस ती गोष्ट करतात तेव्हा आपल्या हा ब्लू कलरचा जो पाथ आहे तो याला न्यूरोपाथ म्हणतात. काय आहे हा? न्यूरोपाथ. स्ट्रॉंग पाथवे क्रिएट होत असतो. तो केव्हा क्रिएट होतो? जर एखादी गोष्ट तुम्ही सतत 21 दिवस कराल, जर एखादी सवय तुम्ही सतत 21 दिवस स्वतःसाठी म्हणजे अंगीकाराल. जर मला स्वतःसाठी चालायला जायचं आहे तर मी स्वतः 21 दिवस जेव्हा चालायला लागेल तेव्हा 22व्या दिवशी मला नकळत मी चालायला जाईल आणि मला त्याच टाइमवरती जाग येईल ज्या टाइमला मी 21 दिवस उठले होते. म्हणून कोणतीही गोष्ट करताना, म्हणून जेव्हा मी सांगितलं होतं की आपल्याला रेकी साधना करताना, आपल्या बॉडीची क्लिनिंग करताना 21 दिवसाचा आपल्याला ध्यान साधना करणं गरजेचं आहे. ही जी आपण रेकी शिकतो आहे, पहिली डिग्री शिकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू 21 दिवस आपल्याला पूर्णतः तिची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण 21 दिवसाची प्रॅक्टिस करतो त्यानंतर आपण इतरांना हील करायला मदत करतो. आपण काय होतो, तयार होतो की दुसऱ्यांची आपण काय करतो, हिलिंग करू शकतो. पण केव्हा? 21 दिवसानंतर. न्यूरल पाथवे आपला काय होतो, न्यूरॉन्सचा पाथवे जनरेट होतो आणि मग 22व्या दिवशी आपल्याला ती सवय लागते आणि 66 दिवसानंतर आपल्याला त्या गोष्टीची आठवण द्यावी लागत नाही. किती दिवसानंतर? 66 दिवसानंतर. म्हणून रेकीची दुसरी आणि तिसरी लेवलचं प्रॅक्टिस 90 दिवसाची सांगितली आहे. जेव्हा तुम्ही दुसरी आणि तिसरी लेवल शिकता त्यासाठी काय आहे, 90 दिवसाची प्रॅक्टिस सांगितली आहे. त्यानंतर तुम्ही डिस्टन्स हिलिंग करू शकता. डिस्टन्स हिलिंग म्हणजे काय की मी इथे बसलेली आहे तर माझ्या कोणीतरी रिलेटिव्ह दुसऱ्या गावाला आहे, त्यांना मी हिलिंग पाठवणं, त्याला डिस्टन्स हिलिंग म्हणतात. त्यांना क्युअर करण्यासाठी जी मी प्रोसेस करते त्याला डिस्टन्स हिलिंग म्हणतात. ओके. आता या 21 दिवसांच्या सफरमध्ये तुम्हाला स्वतःसाठी तुम्ही रेडी आहात का? तयारी आहे का तुम्हाला स्वतःला बदलून घेण्याची? कोण रेडी नाही? की 21 दिवसांचा हा जो प्रॅक्टिस करायची आहे त्यासाठी तुम्ही रेडी आहात का? की मला माझ्या बॉडीमधले शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक आणि भावनिक जी उन्नती साधायची आहे, माझ्या ज्या तिन्ही आयाम आहे, फायनान्शियल, रिलेशनशिप आणि हेल्थ, या तिन्ही आयामावर मला जर काम करायचं आहे तर मला किती दिवसांचा वेळ द्यावा लागेल? 21 दिवसांचा मला वेळ द्यावा लागेल. किती? 21 दिवसांचा. मग 21 दिवसांच्या सलग प्रॅक्टिसनी माझ्या शरीरातले कुठेही दुखणं असतील, माझे हात, माझे पाय, माझे कुठलाही गुडघे, जर माझे कुठेही दुखणे असतील तर मी माझ्या स्वतःच्या सेल्फ हिलिंगनी काय होऊ शकते, क्युअर होऊ शकते. तुम्हाला स्वतःचे दुखणे स्वतः कमी करायचे आहेत का? आहे का तुम्ही इंटरेस्टेड या साधनेला, या ध्यानाला, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला? तुमच्या स्वतःचं फ्रेंड बनायला आवडेल का तुम्हाला? की मी माझी स्वतःच फ्रेंड बनणार, मी माझी स्वतःच डॉक्टर बनणार आणि स्वतःचे आजार स्वतःच क्युअर करणार. माझे काही भावना कुठेतरी गोंधळ घालताय तर मी त्याचं स्वतःच सॉर्टिंग करणार. आहे का तुम्ही रेडी आहात? चलिए
रेडी असाल तर पुढची ऍक्टिव्हिटी सांगते मी. टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. सगळेजण रेडी? येस. येस, रेडी रेडी रेडी. पुढची ऍक्टिव्हिटी सांगते मी. जे लोक तयार आहेत त्यांच्यासाठी ही ऍक्टिव्हिटी आहे. चलिए आज के लिए जिम्मेदारी का क्रम लगाते हैं. आजच्या दिवसासाठी तुमच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, तुमच्या जबाबदाऱ्यांचा क्रम लावायचा आहे की तुमच्यावर कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आहे. ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. प्रत्येकाने तुम्हाला डायरी आणि पेन घेऊन बसायला सांगितलं होतं आणि तुम्हाला डायरी आणि पेन मध्ये तुमच्या जबाबदाऱ्या लिहायच्या आहे. तुमच्या जबाबदाऱ्या काय काय आहेत त्या लिहायच्या आहे. पहिले मी 10 जबाबदाऱ्या सांगितल्या. तुम्हाला जेवढ्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती असतील त्या लिहायच्या आहे. नेहा मॅम, तुमच्या जबाबदाऱ्या लिहा. तुमच्यावर काही जबाबदाऱ्या आहेत का त्या लिहा. राईट डाऊन युअर रिस्पॉन्सिबिलिटीज. फास्ट लिहायचे की तुमच्यावरती काय काय जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या लिहायच्या आहेत. व्हिडिओ ऑन करून बसणं शक्य असल्यास व्हिडिओ ऑन करून बसा. आपल्याला उद्यापासून ऍक्च्युअली एनर्जी काय आहे ते बघायचं आहे. हे एनर्जीचं सेशन आहे. सोप्या गोष्टी नाही आहे ह्या. ते आपण रेकी समजून घ्यायला आलेलो आहे. तर शक्य असल्यास व्हिडिओ ऑन करून बसा. जे ट्रॅव्हलिंग मध्ये आहे त्यांचं मी समजू शकते. झाल्या जबाबदाऱ्या लिहून? येस. दर्शनी मॅम अनम्यूट करा. तुमच्या पहिल्या 3-4 जबाबदाऱ्या सांगा मला. मॅम मी नाही लिहिलंय इथे, मुलगी जरा रडत होती. बर. पूर्ण पण नाही तरी झालंय. मला सांगू शकता का की तुमच्या पहिल्या 3-4 जबाबदाऱ्या काय आहे? हो, रेग्युलर मुलीला शाळेत नेणे, सोडणे, तिचा अभ्यास किंवा तिचा सांभाळ करणे आणि बहिणीची पण एक माझ्यावर जबाबदारी आहे. तेच ती येईपर्यंत तिचा पण म्हणजे तिच्यावरही लक्ष ठेवावं लागतं, बहिणीवरती पण. ओके. आणि मुलीचा डबा वगैरे म्हणजे तिघांचाही टिफिन वगैरे ह्या गोष्टी एकंदरीत घरातलं सगळं माझ्यावरच असतं. अच्छा, ओके. या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, राईट? हो. येस. अजून कोण शेअर करेल? हा, धनश्री मॅम बोला तुमच्या जबाबदाऱ्या. मुलीला चांगले संस्कार द्यायचे आहेत. नवऱ्याला त्याच्या करिअरमध्ये सपोर्ट करायचा आहे. रोज योगा मेडिटेशन न चुकता करायचं आहे. घराला निरोगी ठेवायचं आहे, हॅप्पी ठेवायचं आहे. येस. ओके. अर्चना मॅम तुमच्या काय जबाबदाऱ्या आहे? मला एक चांगली मुलगी म्हणून माझी जबाबदारी पार पाडायची आहे आणि माझ्या मुलाला चांगले संस्कार द्यावेत, चांगले घडवावं ही एक जबाबदारी आहे. बरोबर. अजून ज्योती मॅम तुम्हाला शेअर करायचे तुमच्या जबाबदाऱ्या? कोण शेअर करेल? करा.
मला जबाबदारी म्हणजे मुलांची लग्न झाली आहेत तरी पण त्यांना साथ देणं ही माझी जबाबदारी आहे. परत मला माझ्या मिस्टरांबरोबर भारत भ्रमण करायचं आहे. ती एक जबाबदारी आहे. नातवाला खूप छान संस्कार द्यायचे आहे. मुलांचं झालं पण आता नातू आहे तर त्याला छान संस्कार द्यायचे. आजी म्हणून माझी जबाबदारी आहे. स्वतःच्या घरातल्यांचे आरोग्य सांभाळायचे ही एक जबाबदारी आहे. आणि स्वतःला पण तंदुरुस्त ठेवणं ही एक माझी स्वतःची जबाबदारी व्हेरी गुड. आहे. थँक्यू. अजून कोण शेअर करेल? रश्मी मॅम. मला एक क्वेश्चन होता लिहिताना, म्हणजे मी लिहिता लिहिता स्टॉप झाले, की नेमकं आपल्याला असणाऱ्या जबाबदाऱ्या ज्या आपल्याला पार पाडायच्या आहेत त्या हव्या आहेत, की ज्या आपल्यावर एक जीवन जगताना ऑटोमॅटिकली लादल्या जातात त्या हव्या आहेत, म्हणजे इम्प्लिमेंटेशन करायला हेल्प होईल. मध्ये काय झालं, मी थोडी डिस्ट्रॅक्ट झाली होती, त्यामुळे मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं. येस. बट मला आता आपल्याला प्रॉब्लेम असा काय होता करायचंय की तुम्ही समजता, तुम्हाला आपल्याला समजणाऱ्या जबाबदाऱ्या की त्या कोणी लादल्याही असतील त्या पण, किंवा तुम्हाला वाटतं की ही माझी जबाबदारी आहे, आपल्या मनाला जे वाटतं की ही माझी जबाबदारी आहे त्या आपल्याला लिहायचे. तुम्ही स्वतः कन्सिडर करता की ही माझी जबाबदारी, ते लिहायचे. अनम्यूट करा, अनम्यूट करा. सगळ्यात पहिले तर स्वतःला फिट अँड फाईन ठेवायचं आहे, कारण माझं स्वप्न जे आहे ते आता खूप मोठ्या प्रमाणात झालंय. तुम्ही आता ज्या गोष्टी बोलल्या की स्वतःची गाडी, टू व्हीलर, मी आता 4 व्हीलर पर्यंत पोहोचलेली आहे. व्हेरी गुड. स्वतःचं घर, स्वतःची प्रॉपर्टी ही सगळी झालेली आहे. आणि आय थिंक सो मी तुमची क्लोज फ्रेंड आहे असं मला पहिलेपासून वाटतं. येस. बोलेल मी तुमच्याशी त्या विषयावर. व्यतिरिक्त माझ्या या जबाबदारी आता थोड्या वेगळ्या आल्या. मी स्टॉक मार्केट मेंटॉर आहे. येस. माझे क्लासेस आहेत, त्यामुळे मला माझ्यावर ही जबाबदारी असते की रिसेंटली कालचा अनुभव सांगते, की एक विद्यार्थी आलेला आणि त्या विद्यार्थ्याला मी कॉल केला की सर तुम्ही आता खूप लॉसेस करत आहे, तुम्ही थांबायला पाहिजे. तर जेव्हा अशी वेळ येते की मी एका लेवल पर्यंत त्यांना सांगू शकते की तुम्हाला असं नाही करायचं आहे, हे तुम्ही प्रॉपर, म्हणजे तुमचा हा मार्ग चुकलाय. पण नेमकं असं होतं की एका लेवल नंतर ती केस माझ्या हाताबाहेर जाते. त्यामुळे मी तुमचा क्लास रिजॉईन केलाय की तुमची मदत घेऊन मी जर अशांमध्ये सायकोलॉजिकल चेंजेस जर काही आणू शकले तर फार चांगलं होईल. आणि माझी जबाबदारी फक्त शिकवण्याचीच पुरती नसताना त्यांचे जे माइंडसेट काही क्लिअर टेक्निक, करणं देखील महत्वाचं आहे. हा, येस. त्यांचा जो काही लॉस मेकिंग ते झाले आहेत त्यांना मला टर्न करायचं आहे प्रॉफिट मेकिंगलाच. आणि माझी नेहमीच अशी इच्छा असते, माझी सर्वात मोठी जबाबदारी आता अशी आहे की माझे 100% स्टुडंट हे प्रॉफिट मेकिंगच असले पाहिजे. ही माझी प्रामाणिक जबाबदारी आहे. व्हेरी गुड. याच्यापेक्षा मोठी माझ्यावर आणखी काही जबाबदारी अजून तरी नाहीये, कारण मुलगा आहे तर त्याचं व्यवस्थित सगळं होतंय, व्यवस्थित बाकी सगळं व्यवस्थित चाललंय. फक्त जे 30% क्लायंट प्रॉफिटमध्ये आहेत ते मला 100% प्रॉफिट मेकिंग हवे आहेत. आणि येस. त्यासाठीच तर मला हा आपल्याला मेडिटेशन आपल्याला आणि हे काय रेकी यूज करायचंय, करायची आहे. हे गोलमध्ये टाकायचंय. ओके. ही आपली, हे आपल्याला जे आहे ना हे गोल सेटिंग मध्ये टाकायचं आहे, हे विजन बोर्डवर लिहायचं आहे की तुम्हाला जे पाहिजे आहे, तुमचे 100 जे काही क्लायंट आहे 100% प्रॉफिटमध्ये आहे, तर तुम्हाला विजन बोर्डमध्ये टाकायची ती गोष्ट. ठीक आहे. ही पहिल्यांदा गोष्ट करा की तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे, तुमची 4 व्हीलर घ्यायची असेल, काही घ्यायचं असेल, तर पहिल्यांदा विजन बोर्डमध्ये टाकणं गरजेचं डन आहे. आहे, डन आहे. ते येस. सर्व डन आहे मॅम. होईल होईल. फक्त पुढच्या ज्या गोष्टी आहेत हे विजन बोर्ड कसं मला, म्हणजे ह्याच अफर्मेशन कशा, आता तुम्ही जे म्हटलंय सेकंड लेवल, ऍक्च्युली मला असं वाटते की फर्स्ट लेवल मला बेसिक जात आहे, येस तर येस. सेकंड होईल लेवल होईल. मला होईल होईल. जॉईन करणं आवश्यक आहे. येस कारण येस. मला बाकीच्यांना अफर्मेशन द्यायचे आहेत. येस. माझा मेन प्रॉब्लेम आहे की माझं मेडिटेशन होत नाही, जे आजच्या सेशन मध्ये आपण बघितलं. बघितलं. मी त्या गुलाबाच्या फुलापर्यंत पोहोचले, पण मी त्या वासापर्यंत पोहोचलेच नाही. मी खूप प्रयत्न केला तर माझ्या डोक्यात दुसरी थॉट प्रोसेस सुरू होऊन जाते. येस. होईल तर होईल. ती जी थॉट प्रोसेस आहे ना, तर माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. आणि त्याच्यामुळे माझे जे अफर्मेशन्स आहेत कदाचित मला वाटते की ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. आणि याच्यात माझी आणखीन एक फ्रेंड जॉईन आहे. मी आज काल बऱ्याच जणांना सांगण्याचा प्रयत्न केला क्लासबद्दल. श्रुती खंडेलवाल ही माझी खूप छान फ्रेंड आहे. ती खूप पॉझिटिव्ह आहे ओके. व्हेरी गुड. आणि तिची हेल्प मी घेत असते पॉझिटिव्हिटीसाठी. आणि आता मला तुम्ही आणखीन एक ऍड झाल्या आणि तुम्ही सुद्धा एक अनुभव शेअर करेल, सॉरी अपार्ट, बट 1-2 मिनिटं तुमचे घेते येस सर्वांचे. येस. बोला ना. जे आपण अफर्मेशन देतो ते रियालिटीमध्ये येतात, याला माझं खूप बिलीव्ह आहे. येस. आणि त्या गोष्टींमध्ये मला अफर्मेशननीच तुम्ही मिळाला. बस इंस्टाग्राम रील स्क्रोल करता करता म्हणलं अरे यार ही माझी फ्रेंड आहे. आणि हिला मला जॉईन केलंच पाहिजे.
आणि जेव्हा मी क्लासेसमध्ये आज तुमच्याबद्दल बोलले तर जवळपास 6-7 जण मला बोलले की मॅडम आपण मॅडमचं सेशन ठेवू. तर त्यांची अफर्मेशन अशी आलेली. आता बघू ती येस, आपण कुठपर्यंत. त्यांच्यासाठी एक ऑफलाईन सेशन पण कंडक्ट करू शकतो. चालेल चालेल हा, चालेल. जर तुमचं शक्य झालं, तुमच्या वेळेनुसार जर आपल्याला 10-15 स्टुडंट्स असतील तर आपण ऑफलाईन सेशन देखील कंडक्ट करू. डेफिनेटली येस, डेफिनेटली. थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. पुढे जाऊया. मला सांगायचा उद्देश हाच होता की या जबाबदारीच्या क्रमामध्ये तुमचा क्रमांक कुठे आहे. मला हे सांगायचं होतं की जबाबदारी म्हणजे काय. आत्ता जर या क्षणाला तुम्ही डेट झाला तर काय करतील, पुढच्या 3 तासात तुम्हाला सगळेजण घेऊन जातील. येस, घेऊन जाईल ना. सगळ्यांना तुम्हाला काय करतील, घेऊन जातील. तुमच्या घरातले देखील ठेवणार नाही. तुमची फर्स्ट जबाबदारी काहीही असली तरी तुमचा पहिला क्रमांक लागला पाहिजे. तुमच्या ज्या पण गोल्स असतील, तुमच्या ज्या सगळ्या गोष्टी असतील, तर त्यासाठी तुम्हाला जर पाहिजे आहे, तुमच्या फॅमिलीसाठी पाहिजे आहे, तुमच्या मुलांसाठी पाहिजे आहे, किंवा तुमच्या पर्सनल लाईफसाठी, तुमच्या गोल सेटिंगसाठी तुम्ही फिट अँड फाईन असलेले गरजेचे आहे. सर्वात पहिले आपला फिटनेस, आपली हेल्थ आणि आपली वेल्थ. आपण स्वतः, मी कुठल्या नंबरला येणार आहे, माझ्या नातवंडाला मला संस्कार द्यायचे आहेत, पण मी पहिल्या नंबरला पाहिजे. कळलं का. मला सगळ्या गोष्टी अचीव करायच्या आहे, पण मी माझी जबाबदारी स्वतः पहिल्या नंबरला घेते. मी कितव्या नंबरला पाहिजे, फर्स्ट नंबरला. मी जर मी ठरवलंय की मला माझ्यासाठी चालायचं आहे, मला माझं वजन कमी करायचं आहे, तर मी माझी जबाबदारी पहिल्यांदा घेते आहे आणि मी माझी जबाबदारी पहिल्या नंबरला लिहितेय. मला ही गोष्ट अचीव करायची आहे, त्यासाठी मला काय करावं लागणार आहे, मला कुठल्या कुठल्या गोष्टी अचीव करायच्या आहेत, त्या मला पहिल्या नंबरला मला स्वतःला ठेवणं आहे. जोपर्यंत मी स्वतःला पहिल्या नंबरवर ठेवत नाही तोपर्यंत मी बाकीच्या गोष्टी अचीव करणार नाही. मग ती माझ्या फॅमिलीचा हॅपीनेस असू दे, किंवा माझ्या पर्सनल लाईफचा हॅपीनेस असू दे, किंवा कुठलीही फायनान्शियल गोष्ट असू दे. तुम्ही स्वतः हेल्दी असणं महत्वाचं आहे. तुमचं, एक मिनिट, हा बोलायचंय का रश्मी मॅम काही? नाही ना. तर त्या गोष्टी असताना ते गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही काय करता आहे आणि तुमच्या जबाबदारी तुम्ही समजता आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातून तुम्ही स्वतःच निघून गेले यांच्या सगळ्यांच्या आयुष्यातून, तेव्हा कोणी बघणार नाहीये. ना तुमचे मुलं बघणार आहे, ना तुमचे नातवंड बघणार आहे, ना तुमचं हसबंड बघणार आहे. कोणी बघणार नाही, तर तुमची वाईफ बघणार. ते तुम्हाला 3 तासात 4 तासात तुम्हाला घेऊन जाते. बरोबर. जर असं होणार आहे तर मला माझ्या स्वतःसाठी फिट अँड फाईन असणं गरजेचं आहे. मग फिट अँड फाईन मला प्रत्येक गोष्टीत पाहिजे. माझ्या हेल्थ वाईज पण पाहिजे, मला माझ्या करिअर वाईज पण पाहिजे, मी फायनान्शियली पण कुठेतरी इंडिपेंडंट झाली पाहिजे. जरी मला हे होत आहे तर मला कुठेतरी स्वतःला प्रायोरिटाईज करता आलं पाहिजे की मला स्वतःची प्रायोरिटी आहे, माझी स्वतःची स्पेस पण आहे. मला जरी आहे, मग मी या स्पेसचा कशा पद्धतीने वापर करणार आहे आणि स्वतःचं काय उन्नती करून घेणार. पहिली ही जबाबदारी तुमची स्वतःची आली पाहिजे. मग बाकीच्या जबाबदारी येतील, मग हसबंड येतील, मुलं येतील, त्यांचे लग्न येतील, नातवंड येतील, करिअर असेल. पहिल्यांदा तुम्ही आहे म्हणून जग आहे, आणि तुम्ही नसताना या सगळ्या गोष्टी आपापच अचीव होतील. हे सगळं तुमची जोपर्यंत तुम्ही हेल्दी वेल्दी हॅपी राहणार तोपर्यंतच या सगळ्या गोष्टी. ज्या वेळेस तुम्ही डिप्रेशन मध्ये जाणार, ज्या वेळेस तुम्हाला या सगळ्या अँझायटी व्हायला लागेल, तुम्हाला डाऊन फील व्हायला लागेल, तेव्हा तुम्ही डिस्टर्ब व्हायला लागणार. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला हॅपीनेस, तुम्ही हॅपी राहिले पाहिजे आणि त्यानंतरच तुम्हाला रिझल्ट मिळणार. मग हॅपीनेस साठी तुम्हाला एनर्जी कशी पाहिजे, बॅलन्स पाहिजे. आणि ते एनर्जी बॅलन्स करण्यासाठी आपल्याला या 3 पद्धतीने आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. तर रेकीच्या 3 लेवल आहेत. पहिली लेवल आपण आता शिकतो आहे. दुसरी लेवल, पहिल्या लेवल नंतर आपण दुसरी लेवल, सेकंड लेवल आहे जी ऍक्च्युअली सिम्बॉल्स, सेकंड अँड थर्ड लेवलला ऍक्च्युअली सिम्बॉल्स असतात. ऍक्च्युअली आपण डिस्टन्स हिलिंग करतो. डिस्टन्स हिलिंग करणं म्हणजे या आपण ज्या ठिकाणी बसलो आहे त्या ठिकाणाहून इतरांना पॉझिटिव्ह अफर्मेशन, पॉझिटिव्ह इंटेन्शन आणि पॉझिटिव्ह हिलिंग सेंड करणं. रेकीचा वापर फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टीसाठी केलेला चांगला आहे आणि केला जातो. तुम्ही जेव्हा जेव्हा निगेटिव्ह गोष्टींसाठी रेकीचा वापर कराल त्या बाउन्स बॅक तुमच्याकडे येतात. जेव्हा जेव्हा रेकीचा म्हणा किंवा कुठल्याही ऊर्जांचा तुम्ही निगेटिव्ह इफेक्ट करता त्या तुमच्याकडे मल्टिपल टाइम्स येतात. म्हणून रेकीचा वापर करताना आपल्याला शिकायचं आहे की याचा वापर आपण फक्त आपल्या स्वतःच्या
हितासाठी, आपल्या फॅमिलीच्या हितासाठी, किंवा तुम्हाला वाटत असेल की समाजात तुमचं काही देणं लागतं, तेव्हा तुम्ही इतरांना ग्रुप हिलिंग, एक सेल्फ इंडिव्हिज्युअल हिलिंग करू शकता. तेव्हाच तुम्ही रेकीचा वापर करायला पाहिजे, असं मी माझ्या असंख्य गुरुकडनं पण शिकलेली आहे आणि असं मी फॉलो पण करते. त्याचे खूप अप्रतिम रिझल्ट मिळतात. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या दुसऱ्यांच्या आयुष्यात जेव्हा सकारात्मक पेरणीचा विचार करतात ना, की दुसऱ्यांचं कुठेतरी चांगलं व्हावं, ईश्वर तुमचं ते कर्म लिहत जात असतं. की दुसऱ्यांच्या आयुष्यात तुम्हाला जे वाटतं की त्याच्या आयुष्यात हॅपीनेस यावा, त्याचं कुठेतरी चांगलं व्हावं, इनडायरेक्टली तो इफेक्ट तुमच्याकडे मल्टिपल होऊन येतो. तुम्हाला वाटतंय ना की नाही नाही हे बरोबर, आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने प्रेझेंटेबल आहात. आज मॅडमनी एक एक्सपेरिमेंट शेअर केला की त्यांना वाटतंय की माझे सगळे स्टुडंट काय व्हायला पाहिजे, की त्यांना प्रत्येकाला प्रॉफिट व्हायला पाहिजे, कोणाचा लॉस झाला नाही पाहिजे, कारण प्रत्येकाने शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात, बरोबर. त्याच पद्धतीने मला देखील वाटतं आहे की तुम्ही हे 10 दिवस देत आहे, तुम्ही मला मौल्यवान वेळ देत आहे, तर तुम्ही प्रत्येकाने सत्कारणी लावून ज्या ज्या मी ऍक्टिव्हिटी सांगते आहे त्या ऑनेस्टली करणं एक्सपेक्टेड आहे. की तुम्ही तुमच्यासाठी बघा, एक एक्सपेरिमेंट म्हणजे आता आम्ही बऱ्याच जुन्या मैत्रिणी असताना पण आम्ही ऑनलाईन भेटलो, खूप वर्षांपूर्वी आम्ही बोललेलो असू, पण बघा अफर्मेशनचा कसा फायदा होतो. तुम्हाला अफर्मेशन देत, तुम्ही हे लिहिणं स्टार्ट तर करा, बघा तुमची लाईफ 3 महिन्यात कशी बदलते. ज्या पद्धतीने तुम्ही स्टार्ट कराल ना, व्हिजन बोर्ड बनवाल, त्या गोष्टी अचीव्ह व्हायला आपोआप होतात. ते तुम्हालाही कळत नाही की कसं होतं. येस. चला, येस ज्योती मॅम बोला, तुम्ही काही बोलणार होतात. नाही, तो विजन बोर्ड जो तयार करणार आपण, तो कुठे आपल्या नजरेसमोर ठेवायचा, कुठे लावायचा? तुमच्या नजरेसमोर ठेवायचा विजन बोर्ड. लावताना दक्षिण भिंतीवरती लावा, त्याचं तोंड उत्तरेकडे असेल, किंवा पश्चिम भिंतीवरती लावा, पूर्वेकडे तोंड असेल. काय करायचं आहे, दक्षिण भिंतीवरती लावा, नाही तर पश्चिम भिंतीवरती लावा, त्याचं तोंड पूर्वे किंवा कडे किंवा उत्तरेकडे असेल. ठीक आहे. हा, येलो पेज वरती आपल्याला विजन बोर्ड लावायचा आहे. येलो पेज वरती रेड कलरच्या पेननी आपल्याला लिहायचंय. तुम्ही अफर्मेशनची जी डायरी मेंटेन करणार आहे ती पण येलो कलरचे पेजेस असायला पाहिजे आणि ते रेड कलरच्या पेननीच लिहावे लागतील. तुम्हाला खूप ट्रिमेंडस अप्रतिम बेनिफिट जाणवणार आहेत. खूप खूप प्रचंड बेनिफिट आहेत त्याचा. तुम्ही प्रयत्न करा, फक्त एकदा बनवून तर बघा त्या गोष्टी अचीव्ह व्हायला. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं माझी पॅरिस ट्रिपची, फक्त मी पॅरिस ट्रिपचं अफर्मेशन दिलं होतं, माझं पूर्ण युरोप टूर झाला. मी फक्त पॅरिसचं अफर्मेशन दिलं होतं, मी फक्त पॅरिससाठीच विचार केला होता, माझा संपूर्ण युरोप टूर झाला. हे विजन बोर्ड वरती होतं, माझ्या अफर्मेशन मध्ये होतं की मला फक्त ठीक आहे, हजबंड जर्मनीला होते, असा विचार होता की ठीक आहे आपण जातो आहे तर पॅरिस बघून यावं, पण माझी पूर्ण युरोप कंट्री फिरून झाली. हे कसं असतं ना, आपण जे देतो ना युनिव्हर्सला, ते पोचवतो आहे ना, तेच मिळणार आहे. तुम्ही एखाद्याबद्दल निगेटिव्ह विचार पोचवाल तर ती व्यक्ती तशीच वागणार आहे. मग तुमचे मुलं का असे ना, तुमचे शेजारी का असे ना, तुमचे फॅमिली मेंबर्स पण का, कोणीही असू देत, तुम्ही समोरच्या पर्यंत जी गोष्ट पोचवणार आहे तीच गोष्ट तुम्हाला रिटर्न मध्ये मिळणार आहे. तुम्हाला जर वाटतं आहे की मला सगळ्यांना हॅपी पाहिजे आहे, सगळ्यांच्या आयुष्यात आनंद पेरायचा, तुमच्याही आयुष्यात ईश्वराने आनंदच पेरलेला असेल, म्हणून फक्त पेरणी महत्वाची आहे. कळलं का? पेरणी खूप खूप महत्वाची आहे. नाहीतर असं ना, बोये फुल गुलाब का नाही, बोये फुल क्या बबुल का काटेच रहेगे ना. जर तुम्ही काय ना, गुलाब कैसे पाय, असं आहे ते. तुम्ही बाबुळचं झाड लावलं तर तुम्हाला काटेच मिळणार आहे, गुलाब नाही मिळणार. कारल्याचं जर झाड लावलंय तर गहू येणार नाही. त्याच पद्धतीने पेरणी तुम्हाला ईश्वरापर्यंत, त्या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांपर्यंत, जी काही युनिव्हर्स आहे त्यापर्यंत पेरणी पोचवा तुम्ही. ही मी पेरणी करण्याचं काम करते तुमच्यामध्ये, एक पॉझिटिव्हिटीची पेरणी. ज्या दिवशी तुम्ही एक दुसऱ्यांच्या आयुष्यात आणि माझ्याही आयुष्यात चांगलं व्हावं हा भाव जेव्हा येईल ना, तेव्हा तुम्हाला तेव्हा तर तुम्हाला ज्या गोष्टी नको आहेत त्या पण भेटायला लागतील, की तुम्ही विचारही नाही केला. मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगते की तुम्ही रेकीकडनं, रेकी अशी ऊर्जा आहे, रेकीने तुम्हाला चूज केलेलं, तुम्ही रेकीला चूज केलेलं नाही.
तुम्ही घेता घेता थकाल, रेकी देता देता थकणार नाही. इतकं तुम्ही रेकी भरभरून देत असते. हा माझाच नाही अनुभव, हा जेही रेकी साधक आहे प्रत्येकाचा अनुभव आहे की खरंच रेकीमध्ये तुम्ही जीवन, ही रेकी जगण्याची कला आहे. जेव्हा तुम्ही रेकीमध्ये जीवन जगायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतो. येस, मला ऐकून घेतलं त्यासाठी कोटी कोटी आभार. थँक्यू सो मच. ही दिव्य रेकी शक्ती, हे दिव्य ब्रह्मांड, हे ईश्वर गुरु तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. हे ईश्वर गुरु तुम्हाला सर्वांना सुखा समाधानात ठेव. थँक्यू सो मच.